नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता रायाने प्रशांतला पकडलेला असतो. त्याला म्हणत असतो की कुठे पळून जात आहेस, सांग ना कुठे पळून जाशील, का केलंस तू असं. दवा दफ्तर म्हणजे तूच ना रे, तूच मंजिरीला ते औषध खायला दिलंस. काय बिघडवलं होतं तिने तुझं, तिच्याबरोबर तुझं काय वैर होतं म्हणून तू तिच्याकडून असा बदला घेतलास. अरे इतकी चांगली मुलगी, तिच्या जीवावरती उठायची तुझी हिंमतच कशी झाली. थांब, तू आता इथे काही बोलणार नाही, तुला सगळ्यांच्या समोरच घेऊन जातो आणि मग तिथे तुला मी बोलतं करतो, असं इकडे रायाने त्याला सांगितलेलं असतं. राया त्याला इतकं विचारत असतो, इतकं त्याला मारतो, तरीसुद्धा प्रशांतच्या तोंडून एक शब्दसुद्धा येत नाही. तरीसुद्धा प्रेक्षकांनो, इथे प्रशांतलासुद्धा मंजिरीचा जीव वाचवायचा असतो आणि त्याचबरोबर त्या जय घोरपडेचं सत्य सगळ्यांना सांगायचं असतं. पण जयने कथाला आणि इथे रुचिताला मारायची धमकी दिल्यामुळे प्रशांत गप्प झालेला असतो. त्यामुळे इथे राया म्हणत असतो की खरं खरं सांग, तरीसुद्धा प्रशांत एक शब्दसुद्धा बोलत नाही. त्यानंतर इकडे आता मंजिरीची तब्येत खूपच जास्त बिघडत असते. ती राया राया असं म्हणत असते. तेव्हा इथे उमा म्हणत असते, अगं तो राया फॉर्मवरती सही करून निघून गेला, तो कुठे इथे, तो आता इथे परत येणार नाही. त्याला काय फरक पडतो, तुझा जीव जगला काय नाही जगला काय. तेव्हा तिथे शशिकला येते. शशिकला म्हणत असते, ओ जाऊबाई, अहो बास झालं तुमचं, ही नाटकं आहेत ना बंद करा सगळी. तेव्हा उमा म्हणत असते, कसली गं नाटकं. तेव्हा शशिकला म्हणते, नाहीतर काय, याला नाटकं नाही तर काय म्हणतात. आता तुम्हीच बघा नाना, इथे या बाईचा देवावरती विश्वास नाही, तरीसुद्धा या मंजिरीसाठी विठुराईच्या मूर्तीला हात लावला आणि ती मूर्ती इथे घेऊन आली. का, तर मंजिरीला बरं वाटावं म्हणून. तर या मंजिरीने काय केलं, विठुरायाची मूर्ती बघितलीसुद्धा नाही, ती त्या राया रायाचा जप करत बसली. मला असं वाटतंय त्या राया नावाच्या भूताने हिला झपाटले. राया राया असं करते, जर तो राया इथे आला नाही ना, तर कदाचित तिचा जीव जातोय की काय, अशी भीती वाटते. तेव्हा उमा म्हणत असते, शशिकला काय बोलतेस तू हे, माझ्या मुलीबद्दल बोलतेस, जरा विचार करून बोल, माझी मुलगी अशी अजिबात नाही आहे, कळलं ना तुला. तेव्हा शशिकला म्हणते, ओ जाऊबाई, तुमची मुलगी कशी आहे ना, हे तुम्ही मला सांगू नका. अहो तुमची मुलगी एका गुंडाबरोबर, शेणातल्या गटारातल्या किड्याबरोबर मैत्री करू शकते, त्याच्याबरोबर गावभर फिरू शकते. तुमची मुलगी खूप चांगली आहे का, तुम्हाला गोड गोड नाना जिजी करते, याचा अर्थ असा होत नाही की तुमची मुलगी खरोखर खूपच जास्त चांगली आहे. तेव्हा इकडे आता तिच्या या अवस्थेला जबाबदार कोण, तर जबाबदार तो राया आहे. पण तरीसुद्धा तुम्ही त्या रायाला पाठीशी घालताय, त्याला घरामध्ये राहू देताय, हे कशासाठी. तेव्हा इथे उमाला आता शशिकलाचं हे बोलणं अजिबात ऐकवत नाही. ती म्हणते, इथून आताच्या आता बाहेर हो, माझ्या मुलीला त्रास होतोय, हे हॉस्पिटल आहे, तुझं घर नाही. हवं ते वाटेल तसं बोलायला, कळलं का तुला. तेव्हा शशिकला म्हणत असते, तरीच मी म्हणते, अजून जाऊबाई बोलल्या कशा नाहीत. अहो तुम्ही तुमच्या लेकीचे गुणगान गाताय, पण तुम्हाला माहिती आहे का, तुमची मुलगी इथे आता मरणाच्या दारामध्ये उभी आहे, त्या रायाचं नाव घेते. तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या मुलीची फक्त त्या रायाबरोबर मैत्री आहे का. अहो तो राया जो सगळ्यांना त्रास देतो, ज्याने आपल्या आईवडिलांना सुद्धा सोडला नाही, त्या जय घोरपडेच्या मागे लागला आणि आता काय, आता माझ्या जावयाच्या मागे लागला हात धुवून. तेव्हा इकडे उमा म्हणते, रुचिता काय झालं. तेव्हा रुचिता म्हणते की काकी मला पण कळत नाही आहे, माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे आणि तो रायापासून धोका आहे. रायाला घाबरून माझा नवरा घर सोडून निघून गेला आहे. तेव्हा उमा म्हणते, अगं पण या सगळ्यात प्रशांतचा काय संबंध, प्रशांतशी त्याचा काय बरं आता वैर असू शकतो, मला खरंच कळत नाही आहे या रायाचं. तेव्हा शशिकला म्हणत असते, हा राया आहे ना, एक नंबरचा गुंड माणूस आहे, कधी कुणाच्या पाठी लागेल हात धुवून काही सांगता येत नाही. तेवढ्यातच राया प्रशांतला घेऊन आता आलेला असतो आणि तो त्याला खाली लादीवरती ढकलून देतो सगळ्यांच्या पायाजवळ. तेव्हा इथे प्रशांत मनामध्ये म्हणत असतो की अरे देवा, हा राया तर मला सगळ्यांच्या समोरच घेऊन आला, आता सगळेजण माझ्याबद्दल काय विचार करतील, त्यांचा माझ्यावरती जो काही विश्वास होता तो विश्वास आता उडून जाईल. मी काय करू आता, सगळ्यांसमोर काय बोलू. तेव्हा शशिकला म्हणत असते, काय रे राया, तुझी हिंमत कशी झाली माझ्या जावयाला अशा पद्धतीने घेऊन येण्याची, कशी हिंमत झाली तुझी. तेव्हा राया म्हणत असतो की माझी कशी हिंमत झाली आहे ना,
तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. याला विचारा तुम्ही, याने काय केलं आहे ते. आपल्या मिस फायरच्या तब्येतीला हा जबाबदार आहे. तिची जी अवस्था आहे ना, तिला जी विषबाधा झालेली आहे, त्याला सर्वस्वी हा माणूस जबाबदार आहे. कळते का तुम्हाला? याने तिला ते औषध खायला दिलं होतं. तेव्हा शशिकला म्हणत असते, ए राया, तू माझ्या जावयाचा अपमान केलास. तू त्याला इथे खाली ढकलून दिलंस. तुझी हिंमत कशी झाली रे? तू माझ्या जावयाचा अपमान केलेला नाही आहेस. तू या शशिकलाचा अपमान केला आहेस. शशिकला सरनाईकचा अपमान केला आहेस तू. आणि तुला हे सगळं खूप महागात पडेल. कळतंय का तुला? तेव्हा राया म्हणत असतो, ए गप्प बस तू. शशिकला काकी, तुला काही माहिती नाही आहे ना, तर बोलू नको. तेव्हा शशिकला म्हणत असते, तुला माहिती नाही आहे का मी कोण आहे? शशिकला म्हणतात मला. शशिकला, माझ्या नादाला लागू नकोस आणि माझ्या जावयाची माफी माग आधी. तेव्हा राया म्हणतो की तुला शशिकला म्हणतात की आणखीन काय, हे मला बरोबर माहिती आहे. तू मध्ये मध्ये बोलू नकोस. इथे मी फक्त तुझ्या जावयाचं नाव का घेतलं, बाकी कुणाचं का नाही नाव घेतलं, फक्त या प्रशांतचं नाव का घेतलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. मिस फायरची तब्येत बिघडते, तिला विषबाधा होते आणि हे औषध दुसरं तिसरं कोणी नाही तर ह्या माणसाने दिलं आहे. या माणसाने तिला विषबाधा व्हावी म्हणून ते औषध दिलं आहे. तेव्हा शशिकला म्हणते, अरे तुझं डोकं बिकं फिरलं की काय? मामा तुझ्याबद्दल अगदी बरोबर बोलतात. अरे तू तुझ्या आईवडिलांना मारलेस रे. खुनी आहेस तू त्यांचा. गटारातला किडा आणि इथे गुंड माणसा. तू काय माझ्या जावयावरती हात उगारणार? तेवढी लायकी आहे का तुझी? तेव्हा इथे राया म्हणत असतो, तू तर गप्प बस. माझ्याविषयी काय बोलू नकोस. जर मी तोंड उघडलं ना, मग खूपच जास्त कठीण होऊन बसेल तुझ्यासाठी. कारण तुझे इथे पराक्रम सांगितले ना, तर तुला तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही राहणार. तेव्हा तू तर गप्प बस. तेव्हा इकडे राया प्रशांतला म्हणत असतो, बोले बोल. सगळेजणं तुझ्या बाजूने मला बोलतायत. तुला बरोबर म्हणतायत, मला चुकीचं ठरवतायत. आता तू सगळ्यांना सांग, कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं. तू जे काही केलेस ना ते सांग. का म्हणून तू मिस फायरला ते औषध दिलंस आणि ते औषध तू दिलेलं नाही आहेस, मला माहिती आहे. तुझ्यामार्फत दुसरं कुणीतरी ते औषध दिलं आहे. तेव्हा इकडे रुचिताला आता खूपच जास्त मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते की राया, हे सगळं तू काय करतोयस? नवरा आहे तो माझा, माझा नवरा आहे तो. त्याची गलफटी सोडून दे, त्याचा गळा सोडून दे आधी तू. हे बघ, त्याने काही केलेलं नाही आहे. त्याच्यावरती असे खोटे आरोप करू नकोस. मी सांगते ना, सोड त्यांना. तरीसुद्धा इथे राया त्याला सोडायला काही अजिबातच तयार नसतो. तेव्हा उमा म्हणत असते, हे राया, तुला कळत नाही का? घरचा जावई आहे तो आणि घरच्या जावयाबरोबर कुणी असं बोलतं का? मान देता येत नाही तुला? सोड आधी प्रशांतला. या सगळ्यामध्ये प्रशांतची काय चुकी आहे? तेव्हा राया म्हणतो, सगळी चुकी तर याची आहे. कळत नाही आहे तुम्हाला? तुम्ही सगळेजण मला का खोटं ठरवताय? मला का प्रश्न विचारताय? कुणी हा का नाही विचार करत की राया बिनबुडाचे आरोप कुणावरतीच करत नाही आणि खोटे आरोप करून कुणाजवळ वाद घालण्याचा या रायाचा स्वभाव नाही. मी कुणाचंही नाव न घेता प्रशांतचंच नाव का घेतलं? तो तर आता इथे आला आहे ना, मग त्याचं नाव का घेईन मी? पण तुम्ही याला विचारा ना, याने काय केलं आहे ते. तेव्हा शशिकला म्हणते की ए राया, सोड माझ्या जावयाला. अरे तो इथे होता तरी का? त्या मंजिरीला 1 महिन्याच्या आधीपासून त्रास होतो आहे. माझ्या जावयाला पंढरपूरमध्ये येऊन 4च दिवस झालेत आणि इथे आल्यानंतर तू त्याच्यावरती असे आरोप करतोयस. अरे तो त्याच्या मुलीच्या बारशाला इथे आला आहे ना, आणि तू त्याला काय म्हणतोयस? तर त्याने मंजिरीला औषध दिले, तिच्यावरती विषबाधा केली. असं का होईल? तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, बघितलंस, सगळ्या लोकांचा तुझ्यावरती किती विश्वास आहे. सगळेजण तुझी बाजू घेऊन माझ्याबरोबर भांडतायत. कळते का तुला? तेव्हा रुचिता म्हणते, राया लांब हो माझ्या नवऱ्यापासून. हात नाही उगारायचा त्यांच्यावरती. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, मामा अहो तुम्ही तरी बोला ना. आपल्या मंजिरीवरती विषबाधा झाली आहे, तुम्हीच म्हणताय ना. मग ते औषध दुसरं कुणी नाही दिलं, याच माणसाने दिले असं का म्हणतोय मी? अहो कुणीतरी याला प्रश्न विचारा. मी जे काय बोलतोय त्याच्यावरती याच्याकडे बोलायला काहीच नाही आहे का? तुम्ही विचारा ना की बाबा काय रे, राया जे काय बोलतोय ते खरं आहे का? तेव्हा शशिकला म्हणते, ए माणसा, अरे गुंड माणसा, तू काय माझ्या जावयावरती आरोप करणार रे? तुझी तेवढी लायकी आहे का बोलायची? अरे शशिकलाचा जावई आहे तो, तुझी हिंमत कशी झाली त्याच्यावरती आरोप करायची? तेव्हा इकडे मंजिरी आता खूपच जास्त व्याकुळ झालेली असते. रायाला ते बघवत नसतं. रुचिता म्हणत असते, राया अरे काय बोलतोयस तू? मी तुला भाव बांधला,
तुझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभी राहिले आणि तू माझ्या नवऱ्यावरती असे आरोप करतोयस. शशिकला म्हणत असते की राया गप्प बस, नाहीतर तुझ्या विरोधामध्ये मी पोलीस कंप्लेंट करेन, अरेस्ट करायला लावेन तुला, कळलं का? तेव्हा राया म्हणतो, ए शशिकला, तुला जे काय करायचं ना ते तू कर, पण आधी तुझ्या जावयाला विचार त्याने काय केलंय ते, तेव्हा तुला कळेल कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं. एवढाच जर तुझा जावई धुतळ्यात तांदल्यासारखा आहे ना, मग त्याला सांग ना सांगायला सत्य काय आहे ते. रुचिता, तुझा नवरा ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करतो ना गं? मग ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करत असताना त्याला तिथे दवा दफ्तर म्हणून का ओळखतात हे विचार ना. दवा दफ्तर म्हणून त्याची ओळख काय आहे? हे बोल ना बाबा, बोल. अरे ती मंजिरी इथे मरणाच्या दारात उभी आहे. तिची काही चुकी नाही आहे. ती बिचारी या म्हाताऱ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांचा आधार आहे म्हातारपणाचा. आणि तिचा एकुलत्या एक भावाची ती बहीण आहे. आणि त्याचबरोबर या शशिकलाची ती पुतणी आहे. आणि ह्या बहिणीची ती सख्या बहिणीपेक्षाही जवळची बहीण आहे. अरे तुझ्या मुलीची कथाची ती मावशी आहे रे. आणि मी तर परका आहे, तरीसुद्धा तिने मला आपलंसं केलं आणि ती माझी दोस्त झाली. ती मित्राची मैत्रीण आहे. मग तू असं का वागतोयस? तिचा जीव धोक्यात का टाकतोयस? असं करू नकोस. तिची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे. ती हसती खेळती मुलगी आहे रे. प्रत्येकाच्या भल्याचा विचार करते, चांगल्याचा विचार करते. तुलासुद्धा बहिणीसारखीच आहे ना ती. मग तू तिच्या जीवावरती का उठलायस? हे बघ, तू सगळ्यांना सांगून टाक, ते औषध तू का दिलं होतंस आणि कुणाच्या हातामध्ये दिलं होतंस ते सुद्धा सांगून टाक. त्या मुलीला असं मरणाच्या दारात उभं करू नकोस. तरीसुद्धा इथे प्रशांत गप्प असतो, एक शब्दसुद्धा बोलत नाही. तेव्हा राया म्हणतो, नाही बोलायचं आहे तुला? नाही बोलायचं आहे? हे बघ, मी तुला शेवटचं विचारतो या, एकदम शेवटचं. आता तुला बोलावंच लागेल, नाहीतर तुझं काही खरं नाही आहे. जर मिस फायरला माझ्या काही झालं ना, तर मी तुला सोडणार नाही आहे, मी आत्ताच तुला सांगतो आहे. तेव्हा इकडे रुचिता म्हणत असते, राया गप्प बस, लांब हो राया, लांब हो, नाहीतर बघ माझ्यासारखी वाईट कुणीच नसेल. तेव्हा इथे राया म्हणतो, रुचिता अगं विचार ना तुझ्या नवऱ्याला की बाबा रे, तुझा ट्रॅव्हल एजन्सीचा जर बिझनेस आहे तर तुला तिथे दवा दफ्तर म्हणून का ओळखतात? मी याला बरोबर शोधून काढलं. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. 1 महिन्याच्या आधीपासून मिस फायरला हा त्रास होतो आहे, तेव्हापासून मी सगळीकडे शोधाशोध करतो आहे. मी त्या जय घोरपडेचा मोबाईल पळवला, त्याच्यामधून दवा दफ्तर म्हणून याचा नंबर शोधून काढला आणि याला फोन केल्यानंतर, रुचिता तूच फोन उचलला होतास ना? मग तू पुन्हा मला फोन का केला नाहीस? याने मला फोन का केला नाही? हा जर चुकीचा नाही आहे तर माझ्यापासून का लपून राहतोय? माझा फोन का उचलत नाही आहे? फोन का कट करतोय? असं आता राया म्हणत असतो. कोणीतरी याला विचारा, याला बोलतं करा रे. सगळेजण मलाच बोलताय, मलाच इथं चुकीचं ठरवताय. म्हणजे जीव घेणारा चांगला तुमच्या दृष्टिकोनातून आणि जीवनदान देणारा वाईट, अशी तुमची वृत्ती आहे, अशी तुमची विचार करण्याची पद्धत आहे. हा माणूस जो तिला विषबाधा करण्यासाठी औषध देतोय त्याला तुम्ही प्रश्न विचारत नाही, त्याच्याजवळ बोलण्याची तुमची हिंमत नाही. आणि जो माणूस तिचा जीव वाचवण्यासाठी महिनाभर जीवाचं रान करतोय तो माणूस वाईट. हां माई, बरोबर ना जीजी? हा कुठला न्याय आहे तुमच्याकडे? अरे कुणीतरी याला बोलायला सांगा, याला विचारा काय खरं काय खोटं, तो सांगेल ना तुम्हाला. पण नाही, तुम्हाला फक्त माझ्यावरती आरोप करायचे आहेत, मला चुकीचं ठरवायचं आहे. तुम्हाला कुणाला माझं काही ऐकून घ्यायचंच नाही आहे का? तेव्हा शशिकला म्हणते, बघताय का जाऊबाई, अहो याचा परिणाम बघितलात? या रायाला घरी आणण्याचा परिणाम बघितलात का? अहो आपल्या सगळ्यांवरती आरोप करतोय तो. तेव्हा उमा म्हणते, हो ना, त्याने मामावरती माझ्यावरती आरोप तर केलेच, पण त्याचबरोबर त्या जय घोरपड्यावरती आणि आता ह्या मुलावरती सुद्धा, प्रशांतवरती हा मुलगा आरोप करतोय. त्याचा कुणावरती म्हणजे कुणावरती विश्वास नाही आहे. आपण सगळे काय ते वाईट आणि हाच एकटा चांगला आहे ना इथे, हो की नाही राया? अरे जो आपल्या आईवडिलांना मारू शकतो तो दुसऱ्यांबद्दल असं बोलू शकत नाही, कळतंय का तुला? तेव्हा राया म्हणतो, गप्प बस तू, तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस, मलासुद्धा बोलता येतं, तुला बरोबर माहिती आहे. आणि ह्या राया उगाचच कुणावरती चुकीचे आरोप करत नाही. मी पूर्ण या गोष्टीचा तपास केला आहे आणि तेव्हाच तुमच्यासमोर ही गोष्ट आणली, कळतंय ना तुम्हाला? आणि एक ना एक दिवस, आता नाही तर उद्या, पण ह्या प्रशांतचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल आणि तेव्हा तुम्हाला कळेल कोण खरं बोलते आणि कोण खोटं, कळेल तुम्हाला. तेव्हा इथे आता उमाला इथे राया म्हणत असतो की जीजी अगं तूच सांग ना, तुझ्या मुलीची काळजी तुला जेवढी आहे तेवढी दुसरीला कुणाला नाही आहे.
पण एवढं तू माझा अपमान करतेस, एवढं तू बोलतेस, पण मी कधीच माझी मैत्री तोडली नाही, कारण मिस फायर खरंच खूप चांगली मुलगी आहे. राया म्हणतो की विचार ना रुचिता तुझ्या नवऱ्याला, मी एवढं सगळं बोलतोय तरीसुद्धा तो गप्प उभा का आहे? तो का स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही आहे? का तो म्हणत नाही आहे की दवा दफ्तर मी नाही आहे म्हणून ते औषध मी दिलेलंच नाही आहे? असं काहीतरी तो का बोलत नाही आहे? तेव्हा उमा म्हणते, तू काय रे, तू गप्प बस. तुला कुणी अधिकार दिला त्याच्यावरती खोटे आरोप करण्याचा? तेव्हा इथे रुचिता म्हणत असते की राया, माझा नवरा निर्दोष आहे, त्याने काही केलेलं नाही आहे, ते उत्तर देतील ना तुला. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, अहो बोला ना, बोला काहीतरी की तुमचा या सगळ्यामध्ये काही हात नाही आहे, तुमची काही चुकी नाही आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे बाबा प्रशांत, अरे बोल रे काहीतरी, राया तुला काहीतरी विचारतोय ना, त्याच्या प्रश्नाचं उत्तर तरी दे. तो काय विचारतोय, ते औषध तू दिलं होतंस का की नाही दिलंस, काहीतरी सांग. तेव्हा राया म्हणतो, अरे बोल रे बोल, त्या मंजिरीचा जीव इथे आता टांगणीला लागलाय, ती खूपच जास्त व्याकुळ झाली रे, तिलासुद्धा जगण्याचा अधिकार आहे ना, मग बोल ना, काहीतरी बोल, मनामध्ये काही ठेवू नकोस. मला माहिती आहे तू चांगला माणूस आहेस, तू हे जे काही करतोयस ते तुझं काम आहे, पण असं विषबाधेचं जे काही तू औषध दिलेस ते तू नाही द्यायला पाहिजे होतं, आणि खास करून ज्या माणसाला तू दिलेस ना, तो खूपच जास्त वाईट माणूस आहे, बोल आता तरी. तेव्हा इकडे आता प्रशांत म्हणत असतो की बोलतो मी, सगळं काही खरं खरं सांगतो, आणि सगळं काही खरं सांगायला जाणार तेवढ्यातच तिथे जय घोरपडे कथाला घेऊन येतो, आणि कथाला घेतलेला असताना तिला तो खेळवतच घेऊन येतो, आणि इथे प्रशांत त्याला बघून खूप घाबरतो. तेव्हा इकडे आता जय घोरपडे म्हणतो की हे घे, तुझ्या मुलीला घे तू रुचिता. त्यानंतरला इथे जय घोरपडे म्हणत असतो की प्रशांत, तू मला खरं खरं सांग, हा राया तुला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय तो तुला त्रास देण्याचा, आणि तुला धमकावतोय का? तसं जर असेल ना तर मला लगेचच सांग. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की जय, अरे तो तर फक्त प्यादा आहे रे, खरा सूत्रधार तर तू आहेस, आणि हे मला बरोबर माहिती आहे, तू सुद्धा एक ना एक दिवस हाती लागशीलच. तेव्हा इकडे आता उमा ही रायाकडे बघत असते, काय खरं काय खोटं तिला अजिबात काही कळत नसतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे मंजिरीची तब्येत आता वेळेनुसार खूपच जास्त बिघडत चाललेली असते. तिला इथे उमा म्हणत असते, बाळा शांत हो बाळा. तरीसुद्धा इथे आता ती खूपच जास्त आजारी झाल्यामुळे रायासुद्धा आता रडत असतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात, आता देवच काहीतरी चमत्कार करू शकतो. तेव्हा इकडे आता माझी गणपती यांचे आगमन झालेले असते, आणि आता ज्या ट्रकमधून गणपती बाप्पा आणले जातात त्या ट्रकचा इथे पाय रस्त्याच्या खड्ड्यामध्ये आता खचतो. तेव्हा राया लगेचच आपलं शर्ट बाजूला ठेवून त्या ट्रक खचलेला असतो त्याचं चाक काढण्यासाठी तो मदत करतो, आणि ते चाक जे खचलेलं असतं ते लगेच इथे काढल्यानंतर रायाला फार आनंद होतो. राया आता आशीर्वाद घ्यायला जातो, आणि तो इकडे सगळं काही मंजिरीसाठी मागतो. तेव्हा बाप्पाचा हार रायाच्या हातात पडतो.